मला आवश्यकता नाही. माहीम हा माझा आहे. माहीम हा माझा आहे. माहीम हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. आता उद्धव ठाकरे यांच्या या विधानाचा काय अर्थ घ्यायचा? मुंबईच्या माहीम विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांची एकही प्रचार सभा नाहीये. आता हे नवं समीकरण अमित ठाकरे यांच्या पथ्यावरती पडणार आहे असं नाही का वाटत? म्हणजे आदित्य ठाकरे 2019च्या विधानसभेला पहिल्यांदा उभे राहिले त्यावेळेस ठाकरे घराण्यातला मुलगा उभा राहतोय म्हणून मनसेनं किंवा राज ठाकरेंनी वरळीत उमेदवार दिला नव्हता. 2024च्या विधानसभेला राजपुत्र अमित ठाकरे यांनी अर्ज भरल्यानंतरही उबाठानं महेश सावंत यांना मैदानात उतरवलं. मग त्यावरनं 2019च्या निवडणुकीत कसं मनसेनं मन मोठं केलं होतं अशा खमंग चर्चाही रंगल्या. पण 4 नोव्हेंबर रोजी उमेदवार निश्चिती झाली आणि मग कोणत्या मतदारसंघात कोणता पक्षप्रमुखांचा किंवा स्टार प्रचारकांचा दौरा असेल याची यादी पण जाहीर झाली. आता उबाठाची प्रचार यादी पाहिली तर त्यात उद्धव ठाकरे किंवा आदित्य यांची माहीममध्ये एकही सभा नाहीये हे लक्षात येतंय. मग आता काका पुतण्यात छुपी युती झाली आहे असं म्हणायचं का? मुंबईच्या राजकारणात ठाकरे घरात उद्धव काका आणि अमित पुतण्या तर राज काका आणि आदित्य पुतण्या आहेत. बारामतीप्रमाणेच इथंही 2 सिनियर आणि ज्युनियर काका पुतण्यात वैर आहे. पण हे राजकारण आहे. इथे पक्के वैरी कधी जीवाभावाचे मित्र बनतील याचा काही नेम नाही. इंग्रजीत एक म्हण आहे, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. राजकारण हे एक रण आहे, इथं बुद्धीचा कस लागतो. त्यामुळे ही म्हण राजकारणाला चपखल लागू होते. आता ही छुपी युती अमित ठाकरेंच्या पथ्यावरती पडणार का? सदा सरवणकर आणि महेश सावंत यांचा या राजकारणात बळी जाणार का असे काही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. राज आणि उद्धव यांच्या छुपी युती अमित ठाकरेंना तारणार का? आज राजकारणातल्या छुप्या युत्या कशा असतात आणि एखाद्याला निवडून आणण्यासाठी दुसऱ्याला समिधेच्या रूपात कसं अर्पण केलं जातं या विषयावरती आज आपण बोलणार आहोत. मात्र त्याआधी कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा. तुम्हाला या विषयावरती काय वाटतं हे सुद्धा घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की नमूद करा. नमस्कार, मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे प्रफुल्ल शिंदे. अमित ठाकरेंविरोधात उद्धव ठाकरेंनी महेश सावंत या कट्टर शिवसैनिकाला माहीममधनं उमेदवारी दिली खरी. मात्र त्याच महेश सावंत यांचं उद्धव ठाकरे यांनी वरळीतल्या त्या राड्यानंतर मला तुझा अभिमान आहे असं म्हणत कौतुकही केलं होतं. पण कार्यकर्ता हा कायम कार्यकर्ताच कसा राहावा आणि त्याचा नेता कसा होऊ नये हे दोन्ही ठाकरे बंधूंना चांगलंच ठाऊक आहे. बाळासाहेबांनी अनेक कार्यकर्त्यांना नेता केलं, मात्र अलीकडे सेना आणि मनसे असं करताना पाहायला मिळत नाहीयेत. खासकर आडनाव किंवा नातेसंबंध असले की कार्यकर्त्यांचा बळी कसा द्यायचा हे त्यांना चांगलं माहिती आहे. काही दिवसांपूर्वी तू शिवसैनिक असल्याचा मला अभिमान आहे असं सांगणारे उद्धव ठाकरे याच महेश सावंत यांचा प्रचारच करणार नाहीत. उद्धव सोडा, पण चिरंजीव आदित्यही महेश सावंत यांच्याविषयी काही बोलणार नाहीत की त्याची एक सभा सुद्धा अभिमान वाटणाऱ्या या सैनिकासाठी घेणार नाहीत. का? तर ठाकरे आडनावाचा आणि आपला पुतण्या किंवा आपला चुलत भाऊ निवडणुकीसाठी याच माहीममधनं म्हणजेच जिथनं महेश सावंत उभे आहेत तिथनं उभा आहे. आणि तिकडे वरळीत राज ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंच्या विरोधात सभा घेतलेली आहे. वरळीत राज ठाकरेंनी आदित्यच्या विरोधात संदीप देशपांडेंना उमेदवारी दिली आहे की नाही? इंटरेस्टिंग राजकारण. म्हणजे अवघ्या काही दिवस आधी अभिमान वाटणाऱ्या शिवसैनिकाला उद्धव आणि आदित्य विसरून गेले. हवा तेज है दिनकर राव, टोपी संभालो असा एक डायलॉग अमिताभ बच्चन यांच्या अग्निपथमध्ये. हवा कोणत्या बाजूने वाहते हे पाहून पाठ करायची याचं बाळकडू राजकीय नेते जन्माला आले की घोटून घेतात हा त्याचा प्रत्यय. आता यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या बाबतीत आणखीन एक खुलासा केलाय. मुख्यमंत्री म्हणतायत की राज ठाकरे यांच्या शब्दाला मान देऊन अमित ठाकरेंविरोधात आम्ही उमेदवार न देण्याचं जाहीर केलं होतं. तशी तयारी सुद्धा झाली होती. भांडूपमधनं अमित उभे राहणार असल्याचं राज म्हणाले होते. मात्र आयत्या वेळेस राज आणि अमित ठाकरेंना माहीममधून उभं केलं आणि मग आमचा नाईलाज झाला असं एकनाथ शिंदे म्हणाले. म्हणजे आयत्या वेळेस आखलेला प्लॅन कोणी मोडला? राज ठाकरेंनी. आता मजा पहा. हे असं आयत्या वेळेस युटर्न घ्यायचा, मग शिंदेंनी उमेदवार देऊन कसा शब्द मोडला हे बोलायचं आणि दुसरीकडे 2019चा दाखला देत आपण कसा मनाचा मोठेपणा दाखवला होता आणि उद्धवनी कसं मन संकुचित केलं याचे ढोल वाजवायचे. हे झाले राज ठाकरे. आता उद्धव पहा. माहीमची जागा शिवसेनेचा पारंपरिक गड आहे असं सांगायचं, महेश सावंत यांच्याबद्दल अभिमान असल्याचं सांगायचं आणि मग पुतणा उभा राहिला की हे पाहून तिथं सभाही घ्यायचं नाही की प्रचारही करायचा नाही. क्या गेम चालतं राजकारणात. आता आदित्य ठाकरे यांचे 18 नोव्हेंबरपर्यंतचे दौरे कुठे आहेत पहा. 9 नोव्हेंबर वरळी शिवडी, 10 नोव्हेंबर वरळी भायखळा, 13 नोव्हेंबर कुर्ला कलिना वांद्रे पूर्व मतदारसंघ, 15 नोव्हेंबर चेंबूर घाटकोपर पश्चिम वर्सोवा, 16 नोव्हेंबर गोरेगाव दहिसर मागाठाणे, 18 नोव्हेंबर वरळी,
उद्धव ठाकरे 5 ते 17 नोव्हेंबर असे डझनभर दिवस आपल्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. रत्नागिरीपासून सुरू होणाऱ्या या प्रचारसभा मुंबईत थांबणार आहेत. मात्र यातही माहीम मतदारसंघाचा अद्याप समावेश नाही. अशात आता माहीममध्ये अमित ठाकरे विरुद्ध सदा सरवणकर विरुद्ध महेश सावंत अशी तिरंगी लढत होणार आहे. सदा सरवणकर यांनी उमेदवार माघारीच्या दिवशी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यावरती आपली उमेदवारी मागे घेतल्यास त्याचा थेट फायदा उभाठाला होऊ शकतो. मात्र आपण उभं राहिल्यास तिथे शिंदे सेनेचा किंवा मनसेचा उमेदवार जिंकून येऊ शकतो असं सांगितलं होतं. तेच राज ठाकरे यांना समजवायला सदा सरवणकर राज यांच्या घरीही गेले होते. पण इगो आडाला की काय होतं हे अवघ्या मुंबईने पाहिलं. आता हा इगो होता की उभाठासोबत छुपी युती करायची होती हे देवालाच ठाऊक. पण ही सारी राजकीय खेळी पाहता अमित ठाकरे वरचढ चढणार किंबहुना त्यांना वरचढ केलं जाणार असं वाटतं. आता यात महेश सावंत यांचं काय होणार तर जे होतंय ते उघड्या डोळ्यांनी पाहत राहण्याखेरीज त्यांच्या हातात काहीही लागेल असं वाटत नाही. या साऱ्या राजकीय पार्श्वभूमीवरती तुम्हाला काय वाटतं व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये. कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकॉनवरती क्लिक करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.